बाबा, आई, जेवून घे. थांब शुभ्रा. मला प्रामाणिकपणे एका प्रश्नाचं उत्तर दे शुभ्रा. तुला अजून सोहम बद्दल काही वाटतं का? तुझ्या मनात अजूनही त्याच्याबद्दल फिलिंग्स आहेत? शुभ्रा, या प्रश्नाचं उत्तर हो असेल ना तर मला कीव येते तुझी. आणि जर नाही असेल तर का करतेस हे सगळं? बाबांसाठी का असे ना का करतेस? शुभ्रा, माझा मुलगा आहे सोहम, माझा मुलगा आहे. अतिशय कोत्या मनाचा, वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा आहे तो. मला बोलतानाही त्रास होतोय शुभ्रा. ज्या क्षणी त्याने तुझ्याशी प्रतारणा केली ना त्या क्षणी त्याच्या प्रती बायको म्हणून तुझी असलेली सगळी कर्तव्य संपलीत शुभ्रा. मग का करतेस? बाबा सांगतायत म्हणून त्याला ओवाळायचं, त्याच्यासाठी जेवण करून ठेवायचं, त्याच्या आवडीचं. लायकी आहे का त्याची? तुझ्या इतकी चांगली बायको असण्याची लायकी नाहीये ग त्याची. तू आणि बाबा हे जे सगळं काही करतायत ना त्यामुळे सोहम आणखीन धीट होणार आहे. तो पूर्वी वागायचा त्याच्यापेक्षा अतिशय जास्त वाईट वागणार आहे तो आपल्याशी. नाही कळत आहे का तुम्हाला हे? मला नाही बघवत आहे तुझं हे असं वागणं शुभ्रा. तू बाबांसाठी सुद्धा असं नको करूस. तुझ्यात थोडासा जरी सेल्फ रिस्पेक्ट असेल ना शुभ्रा, यू जस्ट स्टॉप ऑल दिस. आई, आई, सोहम माझ्यापासून कधीच तुटलाय हो. पण त्याच्यामुळे ही जी बाकीची नाती मी जोडले ती नाही तोडायच्यात मला. आई, आई, सोहम परकाच आहे हो माझ्यासाठी. कारण ज्या सोहमला मी ओळखते, ज्या सोहमवर मी प्रेम केलं, तो असं कधीच नसता वागला. माझा सोहम मला परत नाही मिळणार आई. पण या परक्या सोहमसाठी मी माझी माणसं का तोडू? आई, मला माहिती आजोबांचं चुकतंय, पण तरी ते माझं येत नाही. तुम्ही, बाबा, बबडू, आजोबा ही सगळी माझी माणसं आहात. आई, सोहम घरी आला तेव्हा बबडू आणि आजोबा किती खुश होते हो. माझ्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. सोहम खूप दूर गेलाय माझ्यापासून आई, खूप दूर. पण मला तुम्हा सगळ्यांच्या जवळ राहायचंय, मला नाही लांब जायचंय आई. हे सगळं मी त्याच्यासाठी नाही करत आहे. मी हे सगळं माझ्या माणसांसाठी करते आई, मी तुमच्यासाठी करते. शुभ्रा, आय एम सॉरी बाळा. मी उगीच बोलले, तुला उगीच रागावले तुझ्यावर. खरं तर मलाच खूप असहाय्य झाल्यासारखं वाटतंय. आमच्यासाठी, माझ्यासाठी, बाबांसाठी तुला मनावर दगड ठेवून हे सगळं करावं लागतंय ना. मला खूप अपराधी वाटतंय त्याच्याबद्दल. हे बघ शुभ्रा, मी तुला प्रॉमिस केलं होतं मी तुला न्याय मिळवून देईन म्हणून. मी नाही करू शकले. माझा शब्द मला माफ कर. आई, तुम्ही काय करताय? I'm so sorry. I'm so sorry. असावरी, शुभ्रा, तुम्ही दोघी शांत व्हा. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. अजून बऱ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत. माझ्या नावावरचे शेअर्स केले मी त्याच्या नावावर. आता काय आपल्या हातात सांगा? तेच सांगतोय मी. तू तुझ्या नावावरचे 40% शेअर्स सोहमच्या नावावर केलेस, बरोबर? अजून 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत. ते मी शुभ्राच्या नावावर करतो. आपण जर असं केलं तर कंपनीतला कुठलाही निर्णय सोहमला शुभ्राला विचारल्याशिवाय घेताच येणार नाही.
आपल्या हातात बरंच काही आहे. तुला शुभ्राला न्याय मिळवून द्यायचा आहे, नक्की मिळवून देऊ आपण. जेवलास ना बाळा पोटभर? हो हो आजोबा, खरंच आज बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवलो. थँक्यू सो मच. बाबडू तुझ्या रूम मध्ये जा, मला बाबांशी बोलायचं तुझ्या. दादा तू व्हिडिओ गेम काढून ठेव तुझे, मी आलोच लगेच. हा जा. अरे तू का करतोयस? हो नाही नाही ठीक आहे ठीक आहे. अरे उगाच काय करतोयस? तिला शुभ्रा करेल, तिचं काम आहे ते. तू शांत बस. घराच्या बाहेर पडलास, फार हाल झाले असतील ना बाहेर तुझे? हाल म्हणजे कसे तरी दिवस ढकललेत मी आजोबा. पण आजोबा थँक्यू, तुम्ही आहात म्हणून मला या घरात परत येता आलं. नाहीतर जोपर्यंत या घरात मी जिवंत आहे तोपर्यंत या घराबाहेर तुला कुणी काढणार नाही. कळलं तुला? शांत राहा, तुमच्या खोलीत जाऊन आराम कर. दमला असेल तर. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय बोल ना. मला कळत नाही हे कसं सांगावं, पण आजोबा मी शुभ्रा सोबत खुश नाही. खुश नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे मला आता शुभ्रा सोबत राहावंसच वाटत नाहीये आजोबा. म्हणजे तिनं बायकोची सगळी कर्तव्य विसरून गेली होता. म्हणजे म्हणजे माझ्याशी नीट बोलत नाही, नीट वागत नाही, मला नीट समजून घेत नाही. म्हणजे घरातली 4 कामं करते म्हणून तुम्हाला वाटत असेल की ती बायकोची कर्तव्य करते, पण तसं नाहीये आजोबा. सॉरी, मला मला सांगायला पण कसं तरी होतंय, पण माझी खूप घुसमट होते शुभ्रा सोबत. नाही, या विषयावर मी तुझ्याशी बोलणारच होतो, पण मी म्हटलं तू आत्ताच आलायस, उद्या वगैरे बोलू. पण ठीक आहे, तो आता विषय काढलाच आहेस तर मी बोलतो. अरे नवरा बायकोच्या नात्यामध्ये अडचणी येतात. आणि बघ, नव्या नवलाईचे 9 दिवस असतात. आता तुमचं लग्न तसं जुनं झालंय. आधी तुम्ही दोघे होतात, आता शुभम पण आहे. घरचं सगळं शुभ्रा करते, शुभमची काळजी घेते. त्यामुळे तुझ्याकडं थोडं दुर्लक्ष होत असेल. नाही असं नाही, समजून घे तिला. आणि अगदीच वाटलं तर बोल तिच्याशी. नाही आजोबा, आता ना बोलण्याची वेळ सुद्धा निघून गेली आणि काही बोलून उपयोग सुद्धा नाही. आजोबा खरं सांगतो, शुभ्रानं आता माझ्या मनातून उतरली हो पूर्णपणे. आणि हे मला आत्ता जाणवणाऱ्या गोष्टी नाहीयेत, मला हे अनेक वर्षापासून वाटतंय. इतके वर्ष कर्तव्य म्हणूनच हे लग्न ढकलत आलो पुढे मी, पण मला आता सहन नाही होते आजोबा. सहन होत नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मला मला शुभ्रापासून वेगळं व्हायचं. आज बोललायस, परत हे शब्द उच्चारायचं नाही. कळलं तुला? लक्षात ठेवसो, कुलकर्णी घराण्यामध्ये घटस्फोट होत नाहीत. नवरा बायकोचं नातं म्हणजे काय खेळ वाटला काय तुला? आज लग्न केलं, उद्या सोडून दिलं. तिच्या चुका सांगतोयस मला तू? तू केल्या चुका मला माहित नाहीत असं समजू नको. तरीही शुभ्रा माझ्या सांगण्यावर सगळं तुझं करते. आपण कुलकर्णी आहोत, एकदा बांधलेलं नातं आपण आयुष्यभर निभावतो, हेच आपले संस्कार आहेत. त्यामुळे शुभ्राला तुला असं अर्ध्या वाटेवर नाही सोडता येणार. तुझं लग्न तुला शेवटपर्यंत टिकवावंच लागणार. आई, इथे का आणलंयत मला? शुभ्रा ये इकडे. आजपासून आपल्या ह्या गेस्ट रूम मध्ये राहतो. सोहम सोबत रूम शेअर करायची काही गरज नाहीये तुला. मला माहितीये बाळा, त्याच्यासोबत रूम शेअर केलीस तर खूप त्रास होईल तुला. नको काळजी करू सिया, सगळं ठीक होईल बाळा. झोप बाळा. गुड नाईट.
आता बरं वाटलं मला. घे घे तुझे पैसे घे. पैसे पैसे करत होतास ना, घे. व्याजा सकट परत दिलेत, कळलं? काय मास दाखवलास रे सरोद्या. माझी परिस्थिती काय बदलली, तू पण बदललास लगेच. बॉसची असं वागतात? तुला काय वाटलं मला घरातून काढलं, कंपनीतून काढलं, मी रस्त्यावर आलो म्हणजे माझ्याशी कसंही वागलं तरी चालेल? बॉस आहे मी तुझा, कळलं ना? हे घर, ही कंपनी, काहीही झालं तरी माझीच आहे, कळलं ना? पण आसावरी मॅडम? कोण? आपल्या आसावरी मॅडम. कोण आसावरी मॅडम? मी नाही ओळखत. मी कोण आहे? सोहम कुलकर्णी, DBK फूड्सचा मालक. लक्षात ठेव कायम. नाही असं नाही लक्षात राहणार तुझ्या. आता राहील लक्षात? DBK कंपनीचं काम आता कायमचं विसरायचं, कळलं? निघ चल. प्लीज सॉरी. चल निघ चल. I love you so much. I love you, Suzanne. काय तुझं? अरे किती वाजलेत बबडू? काय एनर्जीने खेळतोयस तू? आता बस झालं खेळलं. चला जाऊया का झोपायला आपण? दादा शुभ्रा कुठे आहे? तुला काय असेल तेच कुठेतरी. ती कुठे जाणार आहे? दादा मला शुभ्राशिवाय झोप येत नाही. हे बघ बबडू, आता शुभ्रा इथे नाहीये ना, म्हणजे बहुतेक तिला आपल्या बरोबर नाही झोपायचंय. तिला जर झोपायचं असेल तर ती आपल्या रूम मध्ये येईल ना आणि झोपेल. आपण कशाला काळजी करायची? तू आणि मी आहोत ना. चल जाऊया झोपायला. चल. पण दादा मला तू आणि शुभ्रा दोघंही पाहिजे. बबडू ही हट्ट करायची वेळ आहे का? आपण जाऊन झोपूया. हा शुभ्रा ये. चल. नाही मला शुभ्रा पाहिजे. मला शुभ्रा पाहिजे. मला शुभ्रा पाहिजे. हो हो ओरडतो कशाला? शांत शांत. हे बघ तुला गंमत दाखवतो. हा रिवॉर्ड कोणाला आवडतं? पण दादा मला शुभ्रा पाहिजे. मला रिवॉर्ड नकोय. रिवॉर्ड नकोय? बबडू पहिल्यांदा रिवॉर्ड नकोय का मुलाला? बरं आहे बघ, या रिवॉर्ड मधून तू केक घेऊ शकतोस, चॉकलेट घेऊ शकतोस, हो की नाही? हा मग तर चालेल की नाही? नाही
बरं आता आता काही बोलू नकोस. आधी आपण जाऊन झोपायला सुरुवात तर करूया. बघ लगेच झोप येईल. हा मग बघूया आपण. हा बघूया. सावरी, काय ग, काय झालं? खूप अपराधी वाटतंय हो मला. बघा सावरी, तू जे काय केलंयस ना ते नाईलाजाने केलंयस. दत्तासाठी केलंयस. तू का त्याचा एवढा त्रास करून घेतेस? शुभ्राच्या त्रासापुढे माझा त्रास काहीच नाही हो. आई बाबा नाहीयेत तिचे, एकटी आहे जगात. आता तिची जबाबदारी आपल्यावर आहे ना. आपल्याला आई बाबा मानते ती. शुभ्राने सर्वस्व दिलं या घरासाठी. तिच्यासाठी हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीये. तिचं अख्खं जग, दिवस रात्र राबत असते ती या घरासाठी. आणि आपण मात्र बाबांच्या हट्टापायी सोहमला परत घेऊन आलो या घरात. सोहम तिच्याशी जे काही वागलाय ना, त्यानंतर सोहमला या घरात जागाच असतं का म्हणे. हे घर शुभ्राचं आहे हो. तिचा हक्क आहे या घरावर. आपण तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, तिला सपोर्ट दिला पाहिजे. खरं सांगू, मला तिच्या नजरेला नजर देणं सुद्धा कठीण जातं. आय नो, आपण तिला फायनान्शियली सगळी मदत करू आपण. म्हणजे माझे शेअर्स जरी सोहमच्या नावावर असले तरी तुमचे शेअर्स तिच्या नावावर असतील. आपण तिला पैसे देऊ, तिचं करिअर घडवू, शुभमला सांभाळू, हे सगळं करू आपण. मला ती नाहीये. पण एका स्त्रीला नवऱ्याचं सुख मिळायला हवं, ते तर नाहीच ना मिळणार तिला. सोहमनी फसवलंय तिला, तरी सुद्धा सोहमची नाती जपते होती पोरगी आपल्या आनंदासाठी. आणि तिच्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःखच येत. असावरी, एक गोष्ट नक्की, आपण शुभ्राला कधीही अंतर देणार नाही आहोत. आपण कायम तिच्या पाठीशी राहणार आहोत. आणि सध्याच्या परिस्थितीचं म्हणशील ना तर जरा तर काहीतरी मार्ग काढेल, नक्की काढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शुभ्राची काळजी करताना आपण मात्र डगमगून जायला नको. आपण जर खंबीर राहिलो तरच तिच्यासाठी काहीतरी आपण करू शकू. शांत राहा, सगळं ठीक. पण काळजी करू नकोस, झोपतो आता. काय करू मी? गेस्ट रूम मध्ये सगळीकडे फक्त ती सुजान दिसतीये मला. मला नाही येणार आहे तिथे झोप. आणि माझ्या रूम मध्ये तिथे सोहम झोपलाय.
तिथे झोपायची माझी अजिबात इच्छा नाहीये.